नारायण राणे, अर्णब गोस्वामी आणि त्यानंतर कंगना राणावत ह्या तिघावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गुंतवायचा प्रयत्न हे महाराष्ट्रामध्ये कोण केला होता? नारायण राणे यांना जेवताना ताटावरून उचलून त्यांना अटक कोण केली होती हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्यावेळेस नेमकं ह्या भोळ्या बाबड्या चेहऱ्या पाठीमागं किती भयानक वास्तव आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. नेमकं ते प्रकरण असं दाबलंच होतं की लोकांपर्यंत खरं काय आहे खोटं काय ह्या गोष्टी आल्याच नाहीत. ते प्रकरण म्हणजे दिशा सालियन प्रकरण. दिशा सालियन, रिया चक्रवर्ती आणि त्यानंतर सुशांत सिंग राजपूत ह्या तिघांचं प्रकरण जे आहे यामध्ये मुळातच कडी जी होती ते म्हणजे दिशा सालियनची. आता दिशा सालियन प्रकरणामध्ये दिशा सालियननी आत्महत्या केली आहे की त्यांचा मर्डर झाला आहे हा गुंता हा आत्तापर्यंत अजूनही आहेच. त्यावेळेस दिशा सालियनच्या प्रकरणावरून जी त्यावेळेस राजकारण त्यांनीच खेळलं होतं कारण मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री त्यांचाच आणि त्यांच्याच हातामध्ये हे सगळी फोर्स होती पोलिसांची. आणि त्या लोकांनी जे प्रकरण ज्या प्रकारे दाबलं गेलंय ते दाबलं गेलं ते खूप भयानक आहे. तेच दिशा सालियन आता एवढ्या वर्षानंतर बदला घ्यायला परत आलेली आहे ते म्हणजे त्या वडिलाच्या रूपामध्ये. सत्य सालियननी काल परत नवीन याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयामध्ये. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, कुठपर्यंत येऊन पोहोचलंय, नेमकं झालंय काय हे आपल्याला याच व्हिडिओतनं पूर्णपणे पाहायचं आहे. मित्रांनो बघा, दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी अतिशय अनेक त्यांनी मोठे मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत. त्यामध्येच बघा 12 जानेवारी 2024 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी लेखी तक्रार दिली होती आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये. ते म्हणजे रशीद खान पठाण, निलेश ओझा ह्या 2 न्यायाधीशाने. ते त्या मुलींची जे झालेला मृत्यू आहे तो नैसर्गिक किंवा आत्महत्या नव्हतीच, तो घातपातच होता हे त्याने त्यामध्ये सांगितलं होतं. आणि त्यामध्ये जे आदित्य सोबतचे काही लोक होते त्यांनी बलात्कार करून तिचा मर्डर केला आहे अशी शक्यता त्यावेळेस दाखवली होती. पण त्यावेळेस मालवणी पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी हे त्यामध्ये सामील होते असं बोललं गेलं. मग त्यामध्ये काय झालं होतं, सुशांत सिंग राजपूतच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायला ज्यावेळेस बिहारचे पोलीस आले होते त्यावेळेस त्यांना हे तिथं क्वारंटाईन करण्यात आलं. आणि त्यावेळेस ज्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होत्या त्यांनीही सालियनच्या कुटुंबावरती दबाव आणला होता. त्यांना प्रेशराईज करून त्यांना यापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यांना असं भासवलं गेलं त्या ठिकाणी की दिशा सालियनचा मृत्यू हा ते त्यांची आत्महत्या झाली आहे. म्हणजे त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी भासवलं गेलं. मग एवढे जे आहेत मूग गिळून गप्प बसणारे जे हे पिलावळ, अहो कुठली एखादी गोष्ट घडली तर हे फेऱ्यावरनं येऊन बाईट देतात, बोलतात, महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस आरोपी आपल्याच घरातील असतो, आपल्याच कुटुंबातील असतो त्यावेळेस हे मूग गिळून गप्प बसतात. ही सगळ्यात मोठी शोकांकिता आहे. दुसऱ्यावर दगड उचलण्यापेक्षा, दुसऱ्यावर शिंतोडे उडवण्यापेक्षा आपल्यावर किती दगड उडतील, शिंतोडे उडतील याकडे सुद्धा लक्ष असायला पाहिजे. पण ते लक्ष यांच्याकडे नाही. आता बघा जो विषय आहे मित्रांनो, तो विषय असा होता तो म्हणजे 13व्या मजल्यावरून जर एखादी व्यक्ती पडते खाली, समजून घ्या 13व्या 14व्या मजल्यावरून जर दिशा सालियन खाली पडली असेल आत्महत्या करण्याच्या उद्देशाने, तर मग त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती पडली गेली त्या ठिकाणी ब्लड हे पडणारच. कारण ती बॉडी ज्यावेळेस जमिनीसोबत रिॲक्शन मध्ये येते त्यावेळेस हाडाची चुरा होणार, रक्त ब्लडिंग होणार, हातपाय तुटणार, फुटणार, डोकं फुटणार, म्हणजे एकूण त्या ठिकाणी भयावह जी तिथं अवस्था आहे ती असणारच आहे. आणि मग त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पूर्णपणे बदलले गेलेत आणि सगळं काही मॅनेज करून ते रिपोर्ट हे पुढे आलेत.
आणि ज्यावेळेस सतीश सलियन हे दिशा सलियनचे वडील आहेत, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आमच्याकडे ती बॉडी आली त्यावेळेस दिशाच्या कपड्यावरती किंवा कशावरती हे रक्ताचा डाग हे नव्हता आणि त्यांचे हाडं सुद्धा तुटले नव्हते किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलीही जखम नव्हती. म्हणजे त्या बॉडीला म्हणजे त्या स्पॉटला पण त्या कपड्यावरतीही म्हणजे कुठंच ब्लड नाही किंवा कुठलेही ऑर्गन हे डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॉय झाले नव्हते, फुटले तुटले नव्हते. मग नेमका 13 मजल्यावरून पडणारी मुलगी एवढी सेफली खाली कशी पडते आहे की नाही, हा मोठा संशय आहे. आणि बघा ही जी गोष्ट आहे ही काल मानलेली आहे. हे मानले कोण? हे मानले दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन. आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण लावून धरले कोर्टामध्ये निलेश ओझा आणि रशीद खान पठाण या 2 वकिलांनी. आता बघा किशोर तिवारी नावाचा माजी प्रवक्ता शिवसेना उभाटा गटांचा, या किशोर तिवारीनं त्यावेळेस सांगितलंय ज्यावेळेस ते पक्षामध्ये होते त्यावेळेस की जो प्रकार सलियन सोबत घडला त्यावेळेसच आदित्यला अटक होऊ शकली असती, कारण त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी आदित्य होता. पण मी त्यावेळेस पोलिसांना वगैरे मॅनेज केलो, त्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी टळल्या गेल्या. म्हणजे यांचे जे जुने प्रवक्ते हे सांगतात छाती बडवू बडवू. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यावेळेसच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हात्रेताई ते आता म्हणतात की त्या प्रकरणावरती आम्हाला तुम्ही या प्रकरणावरती काहीही बोलू नका, तुम्ही मीडिया समोर ह्याविषयी काहीही बोलायचं नाही अशी त्यांच्यावरती तंबी दिली होती. ही त्यांच्यावरती तंबी का दिली होती, कोण दिली होती, त्या प्रकरणावरती का बोलायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यांचे उत्तर ज्यावेळेस आदित्य ठाकरेंना अरेस्ट करून त्यांच्यावरती ज्यावेळेस जे लिगल इन्क्वायरी करता येईल नार्को असेल काय असेल त्यातून ते पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. आणि त्यामध्ये एक खोटी गोष्ट बोलली गेली होती. आदित्यने त्यावेळेस सांगितलं होतं ज्या पार्टीनंतर जे दिशा सालियन आहे त्यांची हत्या घडली होती किंवा त्यांनी आत्महत्या केली होती त्यावेळेस आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी नव्हतेच म्हणे, त्या पार्टीमध्ये ते नव्हतेच असं ते म्हणतात. की 8 जूनला माझे आजोबा माधव पाटणकर यांचा देहवास झाला होता किंवा ते मरण पावले होते. पण नंतर ही गोष्ट समोर आली की जे पाटणकर आहे त्यांचे आजोबा त्यांचा डेथ झालेली आहे 14-15 जूनला. मग म्हणजे या ठिकाणी ते असं झालं की त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी समजतंय की त्या ठिकाणी हे आदित्य ठाकरे हे खोटे बोलले होते. आणि नेमकं मित्रांनो हे झालं असं ज्यावेळेस रिया चक्रवर्ती यांचा ज्यावेळेस इन्क्वायरी हे समीर वानखेडे यांनी केली होती त्यामधून काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा कळल्या की कुठेतरी त्या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कारण ते रिया चक्रवर्ती सोबत जोडले होते. आणि रिया चक्रवर्तीचा संबंध हा सुशांत सिंग राजपूत सोबत आहे. हे एवढं प्रकरण गुंतागुंतीचं आहे. यामध्ये असंही बोललं जातं की दिशा सालियनच्या मृत्यूबाबत खानाखुणा किंवा कणकण किंवा काही गोष्टी कळल्या होत्या सुशांत सिंग राजपूतला, म्हणून त्यांचाही काटा काढण्यात आला असंही आता सध्या लोक बोलत आहेत. आणि त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेस तत्कालीन मुंबई शहरचे महापौर म्हणजे मुंबई शहरच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांनी बीएमसीच्या माध्यमातून जे काही महाराजांचा पराक्रम केलेला आहे मुंबईमध्ये, सुशांत सिंग राजपूतांच्या इन्क्वायरीला पोलीस आले होते बिहारमधून, त्यांना क्वारंटाईन झालं. त्यानंतर सतीश सालियनच्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी त्याची दिशाभूल करण्यात त्यांना दबाव आणून त्यांना मान्य करायला भाग पाडलं होतं की ही एक आत्महत्याच आहे, हा मर्डर नाहीच. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की आता सरकारी आपला सत्ता ही आपली आहे, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. कारण त्यावेळेस असे अनेक पोलीस कर्मचारी होते ते ठाकरेंच्या इशाऱ्यावरती काम करायचे, त्यामध्ये ते वाजे असतील किंवा अनेक असतील. अहो खुद्द त्यावेळेचे गृहमंत्री सुद्धा जेलमध्ये होते, देशमुख साहेब. मग यांच्याकडनं कुठल्या अपेक्षा करायच्या? मग या विषयावरती अर्णव गोस्वामी बोलला होता. त्यानंतर
कंगना राणावत मॅडम बोलल्या होत्या, त्यावरती नंतर नारायण राणेनंतर ही गोष्ट लावून धरलीच होती दोन वडिलांनी मुलाने, नितेशनी आणि नारायण राणेंनी. मग त्यावेळेस राणेवर सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून त्यांनाही उचललं होतं घरातून, ते पण केंद्रामध्ये मंत्री असताना सुद्धा. म्हणजे इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाढल्या होत्या. आणि दिशा सालेंच्या प्रकरणामध्ये संबंध आदित्यचा आहे हे त्यांचेच माजी प्रवक्ते हे सांगतात, कारण त्यांनी काही काळापूर्वी शिवसेना पासून फारकत घेतलेली आहे. हे एकूण असं बेचिदा प्रकरण आहे ते म्हणजे दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, नंतर दिनो मोरियो काय तर तो ऍक्टर आहे तो. म्हणजे ह्या प्रकरणाला आतापर्यंत दाबून धरायचा प्रयत्न केला होता, पण हे सगळे प्रूफ, ह्या सगळ्या गोष्टी काय पुढे आणल्या. आणि आता यांच्या कुटुंबाची, वकिलाची मागणी आहे की या केसचा तपास हा NIA कडे द्यावा आणि याची इन्क्वायरीसाठी समीर वानखेड्यांची नियुक्ती करावी, अशी एक कुटुंबाची मागणी आहे या ठिकाणी. आणि यांच्यावरती जे ठाकरे गट आहे तो आरोप काय करतोय की आता यांच्या मागे कोणीतरी आहे, हे प्रकरण खूप जुनं आहे, हे प्रकरण उकरून काढायचा प्रयत्न करतात. आपण ज्या वेळेस एखाद्या महिलेवर किंवा महिलेविषयी एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळी आपण छातीत ठोकून बोलतो, आपण त्या गोष्टी लावून धरतो, पण आपणच त्या गोष्टी कितीपर्यंत करून ठेवल्यात, आपण किती अन्य लोकांवरती गेलोय, आपण लोकांचे जीवन संपवलोय, याची सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज ही यांना होती. आता यांचं त्यामध्ये काय रोल आहे, काय नेमकं मॅटर झालंय, ते मर्डर आहे का काय, त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे. आणि जर दिशा साले यांचा छडा लागला तर सुशांत सिंग राजपूतांचा सुद्धा त्या ठिकाणी छडा लागू शकतो आणि त्यांचे सुद्धा आरोपी हे जेरबंद नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे आता फ्री हँड देऊन हे प्रकरण NIA कडे ट्रान्सफर करून याचा अधिकारी म्हणून समीर वानखेडेंकडे चार्ज द्यावा, एवढीच इच्छा कुटुंबाकडनं आणि दिशा सालियनच्या फॅन क्लब, सुशांत सिंग राजपूतांचा फॅन क्लब यांच्याकडून एवढीच आग्रहाची विनंती ही शासनाला आहे. ही ज्या प्रकरणावरती जे ट्विस्ट होतात हे मित्रांनो ट्विस्ट आलेला आहे. आणि तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच कळवा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, खुश रहा, आनंदी रहा, हॅपी रहा.